कसा आहेस रे दिगू तू? म्हणजे मी काय केलं आता? अरे दिगू, तिकडे सखूची तब्येत बरी नाहीये आणि तू इकडे हिशेब बघत बसलायस. बरं नाहीये म्हणजे काय झालं सखूला? तू स्वतः जाऊन बघ की. म्हणजे मी पाहिलं तेव्हा बिचारीच्या डोक्याला पट्टी आणि हात पण गळ्यात होता. काय? अगं पण असं एकदम काय झालं तिला? तेच तर, असं एकदम कसं काय झालं म्हणते मी. कालपर्यंत तर बरी होती. बघ आता म्हणजे खरंच बरं नाहीये की डोक्याला पट्टी बांधून आणि हात गळ्यात घालून रमाई आणि काकूची नक्कल करती. तुलाच कळेल. नक्कल? रमाई आणि काकूची नक्कल? थांब बघतो मी. असं नसतंय. इंग्रोबा म्हणतो संधीची वाट बघत नसते बसायची, संधी आपण जन्माला घालायची. संधीची वाट बघत बसला तर उभा जन्म अपुरा पडेल. दामू शेठ, सखू आजारी आहे हे खरं आहे की लटक? पण असा डाव टाका की चित भी मेरी और पट भी मेरी. सखूचा मोडलाच पाहिजे बघा डाव. सखू, काय अगोचरपणा आहे हा? नक्कल करतेस? रमाई आणि काकूची नक्कल करतेस? नक्कल नाही हो, नाही. गंगा मावशीने माझा हात आणि डोकं दुखत. चुकाचुकी बरा दुखतोय हात तुझा. काय झालं हात दुखायला? पहाड फोडलेस की चर खणलेस? आणि लहान वयात कसली आली ग डोकेदुखी? उगीच काही सबबी सांगू नकोस. एक शब्द बोलू नकोस सखू. आजारपणाचं ढोंग करणे इतपत मजल गेली तुझी. मोठ्यांची नक्कल करतेस? लाज नाही वाटत? रमाईची नक्कल करण्याची हिंमत कशी झाली तुझी? इतके दिवस तुला मी साधी सरळ भोळी भाबडी समजत होतो. तू तर पक्की बिलंदर निघालीस का? आता यापुढे तुला मी अजिबात पाठीशी घालणार नाही सखू. गप्पा बस, एकदम गप्पा.